दरम्यान संभाजीनगरमध्ये भाजपची अवास्तव मागणी असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदे म्हणाले आहेत महायुती करा, पण काही लोकांना महायुती करायची नाही असं दिसतंय असं शिरसाट म्हणतात। संभाजीनगरला 4 बैठका झाल्या, त्यांनी अवास्तव मागणी केली आहे, त्यांच्यात एकमत नसल्याचं देखील शिरसाट म्हणाले। सावेंची आज भेट घेऊन ठरवू, नाहीतर वरिष्ठ काय तो निर्णय घेतील। काही कार्यकर्ते असतात त्यांना युती व्हावी असं वाटत नाही, भांडणं उकरून काढणं आम्हाला उचित वाटत नाही, म्हणून आम्ही शांत आहोत असं देखील शिरसाट म्हणाले। तर संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। आजपासून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली होते। मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय आणि त्याचं कारण म्हणजे भाजपचे काही नेते अवास्तव पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडत आहे आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांनी केला। काय घडतंय नेमकं, कोण हे अवास्तव मागणी केली जाते आणि महायुतीत मिठाचा खडा कसा पडतो? बघा, महायुतीची बोलण्याची सुरुवात मी केलेली। पहिली बैठक मी कॉल केली, त्यानंतर त्यांनी केली, तिसरी बैठक झाली आणि अपेक्षा अशी होती की ह्या बोलणीमध्ये आउटपुट निघायला पाहिजे होतं, पण तिन्ही बैठकीमध्ये तसं काही आउटपुट म्हणा तसं निघालं नाही। अवास्तव मागण्या करणे नाही, हे तर आम्ही सोडूच शकत नाही, हे तर आम्ही करूच शकत नाही। अरे 2 आमदार शिवसेनेचे आहेत बाबा, त्यांचे वार्ड आहेत, निवडून आलेले नगरसेवक आहे। आता पूर्वी निवडून आलेला नगरसेवक ती जागा कोणाची तर त्या पक्षाची, जो कोणत्या पक्षाचा असेल, नाही ती पण आम्हाला पाहिजे, ही पण आम्हाला पाहिजे, अशांनी बोलणी होत नसतात। मला वाटतं त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स झाल्यामुळं युती होऊ द्यायची का नाही द्यायची हा एक प्रश्न निर्माण झाला। म्हणजे भाजपच्या काही नेत्यांना असं वाटतंय युती होऊ नये, असं ते एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून चालण्यावरून असं वाटतंय आणि अशाच पद्धतीने ते जर बोलत असतील तर मला वाटतं हे देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाचं बी उल्लंघन करतायत, बावनकुळेच्या बी आदेशाचं उल्लंघन करतायत। आम्ही मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिलाय त्याप्रमाणे निमूटपणे युतीची बोलणी करतोय। बरं, हे चित्र संभाजीनगरचं झालं। राज्यात